बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभाराविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अनोखं आंदोलन केलं। गाद्या, उशा, सतरंजी घेऊन कार्यकर्ते पोहोचलेले होते। या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी कोणी आल्यास त्यांना पुढच्या रुग्णालयात पाठवलं जातं असा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला। या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरात केवळ 7 प्रसूती झाल्याचा दावा सुद्धा त्यांच्याकडून केला गेलाय। कधी कसबापरवाला गायब असतो तर कधी गोड्यांवाली। आता एवढ्या लाईन मध्ये थांबून काय फायदा काय आमचा? आम्ही येतोय एक हे आहे करून आम्ही येतोय। आम्हाला 1-2 तास झाले येऊ। अजून तुमचा आमचा चेकअप वगैरे झालाय। सिस्टर मॅडम लोकांनी चेकअप वगैरे एकदम व्यवस्थित केलंय। त्याचा काही प्रॉब्लेम नाही। पण इथे तरी हजर पाहिजे ना। गोळ्या देणार हा, आता आम्हाला घरी पण काही काम असतात। आता एका रुग्णाला तुम्हाला 2-3 तास थांबायला लागतं। मग त्याचं काय? माझा एक मोठा आरोप आहे की जेव्हा इथं गरोदर महिला येतात तेव्हा इथून जेव्हा सोनोग्राफी करायला सांगतात ती सोनोग्राफी करायची सरकारी व्यवस्था जी आहे एकदम अल्प पैशामध्ये ती ग्रामीण हॉस्पिटल आहे, पण हे लोक रेफर करतात खाजगीला। खाजगीला फी किती आहे? 1600 रुपये। त्यामध्ये यांचा काही कट असेल, हा माझा आरोप आहे। आरोपच नव्हे, तो माझ्याकडे पुरावा पण आहे। म्हणून मी म्हटलं की आता तुम्ही या आरोग्य बदलापूरच्या शहराला गोरगरिबांना, आदिवासी पाळ्यात महिलांना, गरोदर मातांना तुम्ही आरोग्य सेवा देऊ शकत नाहीये। तुम्ही तुमची जबाबदारी झटकता। तुम्ही आता आराम करा म्हणून त्यांना गाद्या आणि उशा भेट दिलेल्या आहेत। जे काय चालू आहे हे मला बिलकुल पटलेलं नाहीये आणि मला खरंच भयंकर वाईट वाटलेलं आहे की सणासुदीच्या दिवशी येऊन आमच्याकडे असा कल्ला केलेला आहे। तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की असं परत होऊ नये। आम्ही आमची पूर्ण प्रयत्न करत आहोत। आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे इथे रुग्णसेवा देताना। जे काय आरोप आहेत हे बऱ्यापैकी म्हणजे मला मान्य नाही आहेत आणि मला खरंच खूप अपमान झालेला आहे असं वाटतंय। जागतिक महिला दिनानिमित्त माझा सत्कार देखील इथे करण्यात आलेला आणि आता असं या गोष्टीला सामोरं जाताना मला फार वाईट वाटतंय।